गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. खूप फेस माझा सुजला आहे. थंडीमधून हाच माझा इश्यू होतो. खूपच फेस सुजतो, त्यामुळे आता माझं आता खूपच असं काही नाही की मी वेगळे प्रॉडक्ट यूज करते वगैरे. सेमच प्रॉडक्ट असणार माझे. मी जास्त मेकअप करत नाही. हे बघा, त्या दिवशी थोडंसं मी इथे लिपस्टिकच लावली होती, त्यामुळे सगळं असं घाण झालं, खूप पिंपल आलं. सो मी माझं मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे, जे की मी रोजच लावते. नॉर्मल मॉइश्चरायझर आणि हे असं केस. खूपच प्रत्येकाचं वेगळं वेगळं मोटिव्ह आहे, वेगळं प्रत्येकाला राहायला आवडतं. तसं मला हे असंच आवडतं, सिम्पल आणि छान. सो खूप सर्दी, खोकळा. हे माझं मॉइश्चरायझर आहे. हे मी तुम्हाला ह्याची लिंक तर नाही देऊ शकत, कारण हे असं मला भेटलं होतं. आणि ते म्हणजे मी घेतलं होतं विकतच. ते असं मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. ह्या कंपनीत कोण असेल त्यांना माहिती असेल. सो मॉइश्चरायझर मस्ट आहे आणि खूप छान आहे. म्हणजे खूप थंड वाटतं, खूप जास्त थंड वाटतं. हां, खूप छान वाटतं. एकदम फ्री वाटतं. म्हणजे असं चिपचिप नाही होत ह्याच्याने. आणि माझं फेवरेट लिप बाम. मला खरं तर लिप बामने असं हे होतं, चिकचिक वाटतं, पण नाही, मस्ट आहे हा निव्याचा. कोणत्याही मेडिकलमधून तुम्ही घेऊ शकता. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ती म्हणजे माझं रेग्युलर टिकली. ही जी सुरुवात होते सकाळची, मॉइश्चरायझर आणि टिकली, बस फाईन. मी कानातले काढून ठेवलं. सो भेटू थोड्या वेळाने. बाय. माझ्याकडून एक गडबड झाली. माईक लावला होता, पण ते ऑनच नव्हतं झालं, रेकॉर्डच झालं नाही. आणि मी मिशोवरून एक नेकलेस मागवलं होतं, ज्वेलरी, जे काही PR वगैरे नाही आहे. मी स्वतः मागवलं होतं, स्वतः पे केले होते. आणि हे ॲड्रेसचं असतं आपल्या, मग सगळं असतं त्याच्यावर, डिटेल्स असतात. ते कधीही असंच डस्टबिनमध्ये नाही टाकायचं, ते छान फाडून वगैरे टाकायचं. मी एक चुकी केली. मी आधी प्रॉडक्ट पाहिलाच नव्हता आणि आधीच ते फाडून टाकलं. तुम्ही असं नका करू. पहिलं प्रॉडक्ट बघा की कसं आहे, काय आहे, त्यानंतरच फाडून टाका. सो हे मी मिशोवरून मागवलं आणि खरंच छान आहे हे. मला तरी खूप आवडलं आणि सिम्पल आहे. मी येलो एक साडी घेतली, ते मी जेव्हा वेअर करेन तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेन. आणि त्यांची पॅकिंग पण छान होती, महत्त्वाची असते ती, कारण बऱ्याच वेळा आपण मागवतो तेव्हा पॅकिंग चांगली नसते. पण मी मिशोवरून आत्तापर्यंत ज्वेलरी जी मागवली ती खरंच छान आली आहे. म्हणजे एक म्हणतो ना आपण की आपण कोणत्या शॉपमध्ये जाऊन घेतो, जरा हेवी असते किंवा जास्त कॉस्टली असते, तशी चालेल. ही बघा, खूप सुंदर असे फ्लॉवर्स आहेत आणि मला ही इतकी आवडली की मी पूर्ण म्हणजे प्रेमातच पडली. कारण हे असं मध्ये खूप निघालं होतं, पण हे असं खरंच साडीवर सिम्पलमध्ये, जर तुमच्याकडे तशा टाईपची साडी असेल तर ते खरंच खूप छान लूक देतं आणि सिम्पल आणि छान वाटतं. सो ही अशी माझी आहे फ्लॉवरची. तुम्हाला जर हवी असेल तुम्हीही नक्की मिशोवरून ही बाय करा, कारण खरंच खूप छान आहे आणि कुठेही असं डॅमेज नाही आहे. आणि ह्या आधी मी एक ज्वेलरी मागवली आहे, ती कमळाची फुलं, कमळ, हां येस. सो त्याचं ते निघालं आहे ना आता, तसं मागवलं, ते सुद्धा खूप सुंदर आलं आहे. मी जेव्हा वेअर करेन तेव्हा ते नक्कीच दाखवेन. आणि खूप छान ज्वेलरी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मिंत्रालासुद्धा छान ज्वेलरी मिळते, पण जरा कॉस्टली असते. बट मी अजूनपर्यंत मागवले नाही, फक्त कानातले इयरिंग्स मागवलेत, ते खरंच खूप छान आलेत. आणि मी पुन्हा म्हणते, खरंच खूप ज्वेलरी छान आहे. थोडीशी अशी आपण म्हणतो ना की क्लासी आणि छान डिसेंट लुक देते. आणि मला सिम्पल ज्वेलरीज खूप आवडतात. जसं भरलेलं घालण्यापेक्षा छान एक मंगळसूत्र लॉंग घातलं आणि वर नेकलेस, असं छान वाटतं. त्यामुळे तुम्हाला जर घ्यायची असेल तर नक्की घ्या. मला जर लिंक सापडली
तर मी जर ॲड करू शकले तर नक्कीच लिंक तिथे शेअर करेन. आणि काय बोलू आता, थँक्यू. माझ्या यूट्यूब चॅनलवर असंच छान सगळ्यांनी बघा, सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा. आणि हो, माझं इंस्टाग्रामसुद्धा अकाउंट आहे, तिथेसुद्धा जाऊन मला फॉलो करा आणि लाईक करा. सो भेटू आपण आता पुढच्या सिमिलर आणि छोटा लॉगमध्ये. मी प्रयत्न करते की मी लाँग व्हिडिओ काढत जाईन, माझं डेली रुटीन दाखवत जाईन, बट तेवढं शक्य होत नाही आहे. सो प्रयत्न करते की पूर्ण लॉग करत जाईन दिवसभरातलं रुटीन, शक्य होईल तसं. टेक केअर. बाय.